नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आरटीए एमईआय ची जाहिरात आली आणि तब्बल 6 वर्षानंतर ही जाहिरात आलेली आहे. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग साठी सर्वात क्रेज असलेली पोस्ट आहे, बेस्ट पोस्ट आहे आणि त्याच्यात तब्बल 461 जागा आलेल्या आहेत. मागच्या 30 वर्षाचा जर अनुमान तुम्ही घेतलं तर 2017चा अपवाद आहे की ज्यावेळेस यापेक्षा जास्त जागा आलेल्या होत्या. पण एवढ्या जागा त्या व्यतिरिक्त 17 व्यतिरिक्त कधी तुम्हाला दिसणार नाही आणि पुढेही याची खूप कमी शक्यता आहे की एवढ्या चांगल्या जागा येतील. जाहिरात तशी 5-6 वर्षे येत नसते. त्यामुळे मिळालेली संधी आता याचं सोनं करायचं आहे आणि या संधीचं सोनं करायचं असेल तर आरटीओ एमईआयच्या मुख्य परीक्षेकडे जास्तीत जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. कारण पूर्व परीक्षा क्वालिफाय झाली की आपण मुख्य परीक्षेला जाणार, पण त्या मुख्य परीक्षेच्या मार्कावर आपलं फायनल सिलेक्शन होतं. फक्त मार्कावर फायनल सिलेक्शन होत नाही मित्रो. यामध्ये जर तुमचा चांगला रँक राहिला, तुमची सर्व बॅच जॉईन झाले, त्यानंतर प्रमोशनची वेळ जेव्हा येते ना, तेव्हा आपलं जे सिनियरिटी डिसाइड होते ती एमपीएससीच्या रँक नुसार डिसाइड होते. त्यामुळे आता रँक सुद्धा अतिशय महत्वाचा आहे. त्यासाठी मुख्य परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क येणं गरजेचं आहे. मुख्य परीक्षेमध्ये जर जास्त मार्क घेऊन यायचे तर मुख्य परीक्षेचा प्रॉपर सिलेबस समजणं, त्याच्यावर कशा टाईपचे क्वेश्चन्स येतात हे समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. ओके. आणि एखाद्या तासामध्ये मला प्रत्येक सब्जेक्ट बद्दल व्यवस्थित डिटेलमध्ये सांगणं थोडंसं मुश्किल होतं. त्यामुळे मी प्रत्येक सब्जेक्टची वेगवेगळी सिरीज, मी प्रतीक सर, तुषार सर, आम्ही सिरीज घेऊन येतोय. या सिरीज मधला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला या सब्जेक्टला हात लावण्याच्या अगोदर किंवा मग तयारीला प्लॅनिंग करताना तो व्हिडिओ पहिले बघायचा, जेणेकरून क्लिअर आयडिया येते. आणि ही जे काही आम्ही घेतो ना, हा आमचा 10-10, 12-12 वर्षांचा अनुभव आहे. त्यातून आम्ही या सर्व गोष्टी तुमच्यासाठी सांगत असतो. तर चला बघू आपण या व्हिडिओमध्ये थर्मोडायनामिक्स म्हणजे थर्मल इंजिनिअरिंग प्लस रेफ्रिजरेशन याबद्दलचं आपण बघणार आहोत, राईट. तर चला एकदा चेक करून घेऊ नेमका सिलेबस काय आहे, किती न्यूमेरिकलची तयारी करावी, कशी तयारी केली गेली पाहिजे ते. 2020 ला जो विद्यार्थी महाराष्ट्रात पहिला आलता तो म्हणजे अभिषेक सालेकर, त्याला आपण बुलेट गिफ्ट केली, त्याचा हा फोटो आहे. या वेळेची बुलेट ही तुम्हाला मिळाली पाहिजे, तसा तुम्ही अभ्यास करा. आपण ऑलरेडी यावेळेस सुद्धा अनाउन्स करून ठेवलेला आहे. फक्त आपली अनाउन्समेंट नसते तर डिलिव्हरी सुद्धा असते आणि त्याचा हा फोटो इथं तुम्हाला दिसेल. महाराष्ट्रात पहिला आलेला, दुसरा आलेला, तिसरा आलेला, त्याच सोबत बाकी सुद्धा एवढे सारे विद्यार्थी जे आपण 500 पेक्षा अधिक विद्यार्थी फक्त म्हणत नाही तर हे तुमच्या समोर आहेत की हे विद्यार्थी सिलेक्ट झाले होते. हे 2020च्या बॅचला सिलेक्ट झालेले, महाराष्ट्रात पहिला आलेला आणि त्याच सोबत बाकी 2017ला सिलेक्ट झालेले विद्यार्थी, म्हणून हा 500 पेक्षा अधिकचा आकडा आलेला आहे. 17 + 20चा मिळून, राईट. आणि या 500 पेक्षा अधिक सिलेक्शन देणारी टीम तुम्हाला गायडन्सला असणार आहे. हे 461 पदाची आलेली जाहिरात आपली सध्या सुद्धा ऍप्लिकेशन फॉर्म फिलअप करणं चालू आहे. तुमच्यापैकी काही लोकांनी फॉर्म फिलअप केले नसतील तर ते करून घ्या. ही 500 पेक्षा अधिक घडवणारी टीम, आता ही वाटचाल आपली फार 900च्या आसपास झालेली पाहिजे. ते 900+ हे टार्गेट करायचं आपल्याला. 461 जागा आहेत, पहिले 500 आणि या 461 जागेपेक्षा आसपास तेवढेच सिलेक्शन आपल्याला घेऊन यायचे. त्यामुळे आम्ही आमच्या परीनं प्रीमध्ये, मेन्समध्ये तुम्हाला गाईड करण्याचे नक्की प्रयत्न करू. ही टॉपची टीम आहे. आरंभ 3.0 आपली ऑफलाईन ऑनलाईन फॉर्मॅटमध्ये बॅच चालू आहे. ऑफलाईन कुठं तर संभाजीनगर, पुणे आणि नाशिक या ठिकाणी. ऑनलाईन तर तुम्ही सध्या जॉब करत असाल, त्याचसोबत कोणाचं मास्टर्स चालू आहे, काही लोक वेगवेगळ्या प्रोफेशन्स मध्ये आहेत, काही फुल टाइम तयारी करतात. सर्वांसाठी सुटेबल अशी आपली ऑनलाईन बॅच ही असणार आहे. त्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये शिकवलं जाईल. एमसीक्यू सहित लगभग मेन्सला तुम्हाला 3000पेक्षा अधिक एमसीक्यू क्लासमध्येच घेतले जाणार आहेत आणि तेवढे ते सहज होतील, तुम्हाला सॉल्व्ह करता येतील. फायनल अप्रोच नुसार एक्झामच्या तुम्हाला शिकवलं जाणार आहे. क्लिअर. टेस्ट सिरीज आहेत, पीडीएफ नोट्स वगैरे सर्व काही तिथं तुम्हाला अवेलेबल असणार आहे. पहिल्या आता सध्या 30% डिस्काउंट, 500 विद्यार्थी झाले पण विद्यार्थ्यांच्या आग्रह असतो आपण हा डिस्काउंट 30%चा पुढे एक्सटेंड केलेला आहे. बघा, हा सिलेबस आहे आपला. टोटल 15 टॉपिक आहे. किती टॉपिक आहेत? 15 टॉपिक आहेत. या व्हिडिओमध्ये आपल्याला जो टॉपिक डिस्कस करायचा आहे ना, तो टॉपिक आहे आपला थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग. क्लिअर. 2020 ला थर्मल इंजिनिअरिंग सेक्शन ए मध्ये होता, जे की मॅन्डेटरी सेक्शन होतं. रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग हा सेक्शन बी मध्ये होता, जो की ऑप्शनल सेक्शन सी किंवा बी या दोन्हीपैकी एक घ्यायचं होतं. आता याच्यावर क्वेश्चन विचारायचे किती?
तर थर्मोडायनामिक्सवर 20 क्वेश्चन यायचे, रेफ्रिजरेशनवर 10, टोटल 30 क्वेश्चन यायचे, प्रत्येक क्वेश्चन 2 मार्काला, असा 60 मार्काचा पेपर तुमचा असायचा. कितीचा? 60 मार्काचा रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग असायचा. आता तेवढ्या मार्काला विचारणं तर बिलकुल पॉसिबल नाही. या दोन्ही टॉपिकवर मिळून हे 30 क्वेश्चन होतात का? नाही, कारण सिलेबस वाढलेला आहे, प्रत्येक टॉपिकला न्याय द्यावा लागेल, त्यामुळे एवढे तर क्वेश्चन येणार नाही. किती येऊ शकतात आपण बघू, पण मग सिलेबस कमी झाला का 2020 पेक्षा? तर बिलकुल नाही. नंबर ऑफ क्वेश्चन कमी होणार पण सिलेबस कमी नाही झाला. रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग आणि थर्मो याला कंपाईल करून आता तुमचा जो सब्जेक्ट बनवला थर्मल इंजिनिअरिंग अँड रेफ्रिजरेशन बनवलेला, राईट. काहीही सिलेबस मध्ये त्या याच्या बदल नाही, सिलेबस वाढलेलाच आहे. काय सिलेबस आहे? तर सर्वात पहिला टॉपिक आहे सोर्सेस ऑफ एनर्जी. याच्यामध्ये कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस दिले. याला आपण रिन्युएबल एनर्जी सुद्धा म्हणतो. इथं सिलेबस दिलेला सोर्सेस ऑफ एनर्जी, याला कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस, ज्याला की आपण रिन्युएबल एनर्जी म्हणतो, रिन्युएबल म्हणतो. याच्यामध्ये येतं काय? तर याच्यामध्ये सोलार येतं, विंड येतं, टायडल येतं, जिओथर्मल येतं आणि बायोमास वगैरे हेही पार्ट थोडेसे येतात. हे तुमचं कशात येतं? रिन्युएबल एनर्जी म्हणजे कन्व्हेन्शनल अँड नॉन कन्व्हेन्शनल सोर्सेस ऑफ एनर्जी. आता तुम्ही म्हणाल की सर क्वेश्चन कशा टाईप मध्ये येतात, कारण हे पण एक सब्जेक्टच आहे इंजिनिअरिंगला. रिन्युएबल एनर्जी हा काय एक सब्जेक्ट आहे, पण आपल्या एक्झाम मध्ये याचा स्कोप फारच लिमिटेड आहे. फारच म्हणजे एखादा क्वेश्चन येतो आणि तोही क्वेश्चन एकदम सिंपल लॉजिक न सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतो, अशा लेवलला क्वेश्चन येतो. आपण वर्गात येतं कव्हर करणारच आहोत, पण तरी आपण जर बघितलं तर एकदम लॉजिकल क्वेश्चन याच्यावर विचारला जातो. जसं की विंड एनर्जी काय, रिन्युएबल आहे, नॉन रिन्युएबल आहे. कोल काय, रिन्युएबल आहे, नॉन रिन्युएबल आहे. पेट्रोल काय, रिन्युएबल, नॉन रिन्युएबल आहे. अशा टाईपचे क्वेश्चन तुम्हाला याच्यावर विचारले जातात. त्याचा स्कोप लिमिटेड आहे, थेरॉटिकल आहे आणि फारच सिंपल आहे. त्यानंतर दुसरा सब्जेक्ट येतो तो म्हणजे थर्मोडायनामिक्स. थर्मोडायनामिक्स, आता या थर्मोडायनामिक्सवर नेमका सिलेबस दिलाय का? तर आपण इथं जर बघितलं तर काय म्हणताय, लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स, प्रिन्सिपल अँड वर्किंग ऑफ हीट इंजिन, एअर कॉम्प्रेसर, एअर स्टँडर्ड, वेपर पॉवर अँड गॅस पॉवर सायकल हे दिलेलं आहे. म्हणजे सर्वात पहिले याच्यावर बेसिक्स, याचं बेसिक्स खूप आहे. काय याच्यामध्ये प्रॉपर्टी आहे, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, राईट. सिस्टम्स आहेत, ओपन सिस्टम, क्लोज सिस्टम, आयसोलेटेड सिस्टम, क्लिअर. त्यानंतर झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. वेगवेगळ्या प्रोसेस आहेत ज्या की आयसोथर्मल प्रोसेस, आयसोबारिक, आयसोकोरिक, आयसोमेट्रिक, आयसोपिस्टिक, राईट, पॉलिट्रॉपिक, ॲडियाबॅटिक, या वेगवेगळ्या प्रोसेस आहे. यांचं हीटचे कॅल्क्युलेशन, यांचे वर्कचे कॅल्क्युलेशन हे बेसिक्स मध्ये कव्हर केले जातात. त्याचसोबत तुमचा फर्स्ट लॉ आहे, फर्स्ट लॉ, लॉज ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये झिरोथ लॉ आपण बेसिक मध्येच घेतो आपण, राईट. फर्स्ट लॉ मध्ये काय, फर्स्ट लॉची स्टेटमेंट, ओके. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण कुठून कसा येतो ते बघतो. कॉन्सिक्वेन्सेस आहेत फर्स्ट लॉचे वेगवेगळे. एन्थाल्पी आपण याच्यामध्ये शिकतो. स्टडी फ्लो एनर्जी इक्वेशन, त्याचे वेगवेगळ्या डिव्हाइसेससाठी, मेकॅनिकल डिव्हाइसेससाठी ऍप्लिकेशन शिकतो. हे कशामध्ये आहे? हे आपलं आहे फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ट्रान्झिएंट स्टेट साठी फर्स्ट लॉ सिलेबस मध्ये नाही, पण थोडीशी आयडिया घेऊन आपण कुठं जातो, नंतर जातो आपण सेकंड लॉ कडे. आता या सेकंड लॉ मध्ये आहे काय, तर फर्स्ट लॉचे काय काय लिमिटेशन होते हो की आपण सेकंड लॉ साठी गेलो, राईट. रिझर्वायर आहे, काय रिझर्वायर आहेत की सोर्स आहे, सिंक आहे. त्यानंतर सेकंड लॉच्या स्टेटमेंट आहे, क्लॉसियस स्टेटमेंट आहे, केल्विन प्लँक स्टेटमेंट आहे. त्यानंतर कार्नोटचा थेरम आहे, क्लॉसियस इनइक्वालिटीज आहे, थर्मोडायनामिक्स टेम्परेचर स्केल आहे. काही बघा, थर्मोडायनामिक स्केल काही पार्ट आपण सेकंड लॉ मध्ये घेतो, काही पार्ट आपण बेसिक मध्ये घेतो, क्लिअर. त्यानंतर कार्नोट सायकल आहे. हे सर्व कव्हर करून आपण पुढच्या टॉपिक कडे जातो. तो टॉपिक म्हणजे एंट्रॉपी. तुम्ही म्हणाल सर एंट्रॉपी तर कुठे दिसतच नाही, पण एंट्रॉपी शिवाय तुम्हाला क्वेश्चन थर्मोडायनामिक्सचे सॉल्व्हच करता येत नाही. त्यामुळे एंट्रॉपी खूप महत्वाचा टॉपिक आहे. मग या एंट्रॉपी मध्ये आपल्याला काय शिकायचं? एंट्रॉपी आपल्याला गॅसेसची काढण्यासाठी शिकायचं. त्याचे वेगवेगळे इक्वेशन्स आहे. युनिव्हर्सची एंट्रॉपी काय असते, सिस्टमची एंट्रॉपी काय असते, एंट्रॉपी कधी वाढते, कधी कमी होते, ओके. प्रिन्सिपल ऑफ इन्क्रीज इन एंट्रॉपी शिकायचं आहे. तर हे एंट्रॉपीज मध्ये आपल्याला सर्व काही कव्हर करायचं. त्यानंतर कॉम्प्रेसिबल, इनकॉम्प्रेसिबल फ्लुइडची एंट्रॉपी कशी कॅल्क्युलेट करायची ते बघायचं आहे. नंतर ते सर्व करून आपण जातो आयडियल गॅस इक्वेशन कडे.
आयडियल गॅस इक्वेशन याच्यामध्ये आपण वेगवेगळे लॉज बघतो, जसं की गे-लुसॅक्स लॉ, चार्ल्स लॉ, बॉइल्स लॉ, जूल्स लॉ, ॲव्होगॅड्रोज लॉ, हे सर्व लॉज आपण आयडियल गॅस इक्वेशन सोबत स्टडी करतो आणि ते करून मग आपण जातो प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्स कडे. तुम्ही म्हणाल हे पण दिलंय नाही, प्रॉपर्टीज ऑफ प्युअर सबस्टन्स पण नाही सिलेबस मध्ये. असं नसते मित्रा, राईट. काही गोष्टी हिडन राहतात, त्या कराव्याच लागतात. क्रिटिकल पॉईंट, ट्रिपल पॉईंट, क्रिटिकल पॉईंटचं टेम्परेचर, ट्रिपल पॉईंटचं टेम्परेचर, राईट. वेगळ्या PVTS डायग्राम्स काय काय असतात हे सर्व आपल्याला याच्यामध्ये बघायचं असतं. हे सर्व झालं की आपण जाणार तर इयर स्टँडर्ड सायकल कडे. इयर स्टँडर्ड सायकल मग याच्यामध्ये ऑटो, डिझेल, ड्युएल सायकल येते, राईट. त्यांच्या इफिशियन्सीज येतात, इफिशियन्सीचे फॉर्म्युले आहेत. इफिशियन्सी कधी इन्क्रीज होते, कधी डिक्रीज होते, वेगवेगळ्या पॅरामीटरचा इफिशियन्सीवर काय इम्पॅक्ट पडतो, यांचं कंपॅरिझन, कुठल्या सायकलची इफिशियन्सी जास्त राहते, पेट्रोलची किती, डिझेलची किती, राईट. त्यांच्यामध्ये कोणाची मॅक्झिमम, मग त्यासाठीच्या वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत, कॉन्स्टंट हीट इनपुट, कॉन्स्टंट कॉम्प्रेशन रेशो वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. ते कंपॅरिझन आपल्याला बघायचे आहे. त्यानंतर वेपर पॉवर सायकल, राईट. तुमची रँकाइन सायकल म्हणतो ना आपण, ती रँकाइन सायकल आपल्याला बघायची आहे, वेपर पॉवर सायकल, राईट. या रँकाइन सायकल मध्ये रिहीटिंग, त्यानंतर रिजनरेशन्स वगैरे हे सर्व बघायचे आहेत. त्यांच्या इफिशियन्सी, कधी इफिशियन्सी वाढतात, कधी कमी होतात, बॉयलरचं प्रेशर कमी करून काय होणार, कंडेन्सरचं प्रेशर कमी करून काय होणार, हे सर्व आपण याच्यामध्ये बघणार. त्यानंतर आपण येणार गॅस पॉवर सायकल. गॅस पॉवर सायकल. आता या गॅस पॉवर सायकल मध्ये कोणती सायकल? ब्रेटॉन सायकल. ब्रेटॉन सायकलला आपण काय म्हणतो? गॅस पॉवर सायकल. मग या गॅसच्या पॉवर सायकल मध्ये इंटरकुलिंग, सुपर हिटिंग, रिहीटिंग, रिजनरेशन हे सर्व बघणार. यांच्या इफिशियन्सीज काय आहेत, कधी इफिशियन्सी वाढते, कधी इफिशियन्सी कमी होते. आपल्या दोन्ही वेळेस 2017 आणि 2020 दोन्ही वेळेस एकच क्वेश्चन आलेला आहे, सेम क्वेश्चन विचारलेला आहे गॅस सायकलवर. 17ला जो क्वेश्चन आला तोच 20ला क्वेश्चन आला. क्लिअर. त्यानंतर 11वा टॉपिक जे आहे ते आपलं कॉम्प्रेसर आहे. मोस्टली आपल्या सिलेबस मध्ये जे आहे ते काय दिलेलं आहे, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरवर मॅक्झिमम क्वेश्चन विचारतात, राईट. पण डायनामिक कॉम्प्रेसर जे आहे आपलं, सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसर, ॲक्झियल कॉम्प्रेसर, त्याचा पण आपल्याला अभ्यास करावा लागतो. बेसिक क्वेश्चन त्याच्यावर येतात. मॅक्झिमम क्वेश्चन आपल्याला रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरवर येतात. त्याच्यामध्ये मल्टीस्टेजिंग काय राहते, आयसोथर्मल इफिशियन्सी काय राहते, कॉम्प्रेसरचं वर्क काय राहतं, हे सर्व आपल्याला थर्मोडायनॅमिक्स बघा. एवढा मोठा थर्मोडायनॅमिक्सचा सिलेबस आहे. लिहिलं काय होतं, लिहिलेलं काय, सिलेबस बघा आपल्याला कसं बनवलं जातं. याच्यामध्ये काय लिहिलंय, लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणजे फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, झिरोथ लॉ, चॅप्टरच आले. प्रिन्सिपल अँड वर्किंग ऑफ हीट इंजिन हे कशामध्ये आहे, तर आपण सेकंड लॉ मध्ये शिकून जातो. हीट इंजिन, रेफ्रिजरेटर, त्यानंतर तुमचं हीट पंप, हे आपण सेकंड लॉ मध्ये होतं. एअर कॉम्प्रेसर तुम्हाला सांगितलं की मोस्ट कुठलं राहतं, रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसरवर जास्तीत जास्त प्रश्न विचारतात, पण आपल्याला डायनामिक कॉम्प्रेसर पण शिकावे लागतात. एअर स्टँडर्ड सायकल, ऑटो, डिझेल, ड्युएल सायकल हे पण आहे, राईट. वेपर पॉवर सायकल, रँकाइन सायकल जे सांगितलं तुम्हाला, आणि वेपर गॅस पॉवर सायकल ज्याला ब्रेटॉन सायकल म्हणतो आपण. आता इथून पुढे रेफ्रिजरेशनचा सिलेबस चालू होतो. रेफ्रिजरेटर, हीट पंप, वेपर कॉम्प्रेशर, वेपर ॲब्झॉर्प्शन अँड रेफ्रिजरंट सिस्टम. क्लिअर. आता याच्यामध्ये काय काय आहे हे एकदा सिलेबस समजून घ्या. रेफ्रिजरेशन मध्ये, रेफ्रिजरेशनचा जो पहिला टॉपिक आहे ना आपण, त्याच्यामध्ये आपण हीट पंप, रेफ्रिजरेटर, राईट, हीट पंप, रेफ्रिजरेटर आणि हीट इंजिन हे तीन गोष्टी शिकतो, जे की आपण सेकंड लॉ मध्ये पण शिकलेले असतात. त्यामुळे त्या बऱ्यापैकी गोष्टी इथं आहेत. त्यानंतर सीओपी काय राहतो, सीओपीचे कॅल्क्युलेशन कसे राहतात, ओके, हे सगळ्या, हीट रिजेक्शन रेशो काय राहतो ते कसं काढायचं, टर्म्स ऑफ रेफ्रिजरेशन काय असतं, जे युनिट आहे ते आपण याच्यामध्ये शिकून घेतलं असतं. त्यानंतर बघा वेपर कॉम्प्रेशन सायकल, राईट. वेपर कॉम्प्रेशन सायकल, या सायकलवरही क्वेश्चन्स विचारले जातात. मग इथं आपल्याला काय करायचं, सीओपी कॅल्क्युलेशन करायचं. सीओपी कसा वाढतो, कसा कमी होतो, इव्हॅपरेटर प्रेशर कमी केल्यावर काय होतं, इव्हॅपरेटर कंडेन्सर प्रेशर वाढवल्यावर काय होतं. त्यानंतर सुपर हिटिंग केली कशाला, ऍट द इनलेट ऑफ हीट एक्सचेंजर वापरलं समजा आपल्या, राईट, हीट एक्सचेंजर वापरलं. त्यानंतर सबकुलिंग केली, सुपर हिटिंग केली ऍट द इनलेट ऑफ कॉम्प्रेसर, त्याचा इफेक्ट काय पडतो. त्यानंतर व्हॉल्युमेट्रिक इफिशियन्सी काय असतं, त्यांचा इफेक्ट काय पडतो, हे सर्व आपण बघतो. त्यानंतर गॅस रेफ्रिजरेशन हे काय तसं सिलेबस मध्ये नाही, पण मी थोडंसं अर्धा पाऊण तास याच्यावर बोलत असतो. म्हणजे याच्यामध्ये सायकल ड्रॉ करणं, त्यानंतर कुठल्या कुठल्या प्रोसेस असणं आणि सीओपीचा फॉर्म्युला काय हे आपण याच्यामध्ये बघतो. तेवढं जर बाहेर गेले सिलेबसचा तर तेवढाच क्वेश्चन विचारतात.
ज्याला बेल कोलमन सायकल म्हणतात. याच्यावर क्वेश्चन येतात, बाहेर एखाद्या वेळेस जातात, त्यामुळे हे करणं गरजेचं आहे. त्यानंतर वेपर ऍब्सॉर्प्शन सायकल, राईट, एक न्यूमेरिकल इथून पण बनवू शकतो. राईट, कुठलं न्यूमेरिकल, तर वेपर ऍब्सॉर्प्शन सायकलचा सीओपी कसा कॅल्क्युलेट करतात, किती, यालाच आपण सोलार रेफ्रिजरेशन सिस्टम सुद्धा म्हणतो. या सर्वांबद्दल आपल्याला स्टडी करायचा. लिथियम ब्रोमाइड, अमोनिया वॉटर वेपर ऍब्सॉर्प्शन सिस्टम ह्या काय असतात ते आपण इथं स्टडी करतो. वेस्ट हीट रिकव्हरी यामध्ये होते ते आपण इथं बघत असतो. त्याचसोबत रेफ्रिजरंट, आता याच्यामध्ये दोन गोष्टी, रेफ्रिजरंटची प्रॉपर्टी आणि रेफ्रिजरंटचं डेझिग्नेशन काय असतं ते आपण याच्यामध्ये बघतो. नंतर आपण जातो ते सायकोमॅट्रीकडे, मेट्री आणि त्यानंतर इक्विपमेंट, रेफ्रिजरेटिंग इक्विपमेंट. सायकोमेट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रोसेस, हिटिंग कुलिंग, सेन्सिबल कुलिंग म्हणतो. त्यानंतर हिटिंग अँड ह्युमिडिफिकेशन, त्यानंतर कुलिंग अँड ह्युमिडिफिकेशन, बायपास फॅक्टर, कॉईल इफिशियन्सी. ओके, त्यानंतर तुमचा कम्फर्ट चार्ट, कम्फर्ट कंडिशन्स, त्यानंतर सेन्सिबल हीट फॅक्टर, लॅटंट हीट फॅक्टर, याच्यावर एखादं न्यूमेरिकल बनतं. तर हे सर्व आपण याच्यामध्ये बघतो. राईट, सिंपल सिलेबस आहे, पण सिलेबस मोठा आहे. सब्जेक्ट जरी छोटा करून टाकला त्यांनी, पण सिलेबस याच्याबद्दलचा मोठा आहे. आता मेन प्रश्न की हा किती क्वेश्चन्स येऊ शकतात. मला असं वाटतं की यावर 15 क्वेश्चन्स यायला पाहिजेत. किती, 15 क्वेश्चन यायला पाहिजेत. आता एमपीएससीने इक्वली सगळ्या टॉपिकला वेटेज देऊन टाकलं 10-10 क्वेश्चन तर वेगळी गोष्ट, पण माझ्या अपेक्षेनुसार याच्यावर 15 क्वेश्चन 30 मार्काला हे विचारलं जावं. पहिले 60 मार्काला विचारलं जायचं, आता होऊ शकतं की हे 20 मार्काला विचारलं जातं. 4-5 क्वेश्चन तुमचे रेफ्रिजरेशनवर, 10-1 क्वेश्चन तुमचे थर्मोडायनामिक्स या वेगवेगळ्या सायकलवर विचारले जाऊ शकतात. आता मेन याच्याबद्दलचं एक आपल्या डोक्यामध्ये बसलेलं असतं की सर न्यूमरिकल विचारतात का, तर यस, या टॉपिकवर सगळ्यात जास्त न्यूमरिकल विचारण्याचे चान्सेस आहे. 2020 ला पण विचारले होते, 17 ला पण विचारले होते. एक 3-4 न्यूमरिकल, म्हणजे तुम्ही असं समजू शकता की जवळपास 40% न्यूमेरिकल तुमच्या एक्झाम मध्ये विचारले गेलेले याच्यावरच विचारले, आणि सिंपलचे न्यूमेरिकल राहतात. जसं की मी एक एक्झाम्पल घेऊन आलो तुम्हाला. Vessel having a volume of 0.6 meter cube contain 3 kg liquid water and water vapor mixture in equilibrium. स्पेसिफिक वॉल्यूम काढा म्हणतात. स्पेसिफिक वॉल्यूम कसा काढता आपण, मास वॉल्यूम डिवायडेड बाय मास. राईट, स्पेसिफिक वॉल्यूम म्हणजे पर केजी राहतं. वॉल्यूम किती दिलं, 0.6 डिवायडेड बाय 3 म्हणजे 0.2 मीटर क्यूब पर केजी. अहो हे क्वेश्चन 2 मार्काला विचारण्या लायक तरी आहे का? किती सिंपलचा क्वेश्चन आहे. राईट, न्यूमेरिकल येतात, काय अवघड आहे या न्यूमेरिकल मध्ये. दुसरा एक क्वेश्चन मी तुमच्या पुढे ठेवला, काय म्हणतं, गॅस कंटेंट इन अ सिलेंडर कॉम्प्रेस द वर्क रिक्वायर्ड फॉर कॉम्प्रेशन इज बिंग. वर्क रिक्वायर्ड फॉर कॉम्प्रेशन म्हटलं म्हणजे कॉम्प्रेशन साठी वर्क द्यावं लागतं. कॉम्प्रेशन मध्ये वर्क इनपुट राहतं, म्हणून हे वर्क काय -5000 आहे. बघा, ड्युरिंग दिस प्रोसेस हीट इंटरॅक्शन ऑफ 2000 किलोजूल कॉज द सराउंडिंग टू बी हिटेड. हे सिस्टम आहे. ओके, आणि ही सराउंडिंग आहे. आता सराउंडिंग हीट होते म्हणजे सराउंडिंग मध्ये काय होते, हीट ऍड होते, आणि ती कुठून येते, सिस्टम मधून येते. म्हणजे तुमची सिस्टम हीट काय करते, रिजेक्ट करते, म्हणून हे -2000 किलोजूल. राईट, कॉज द सराउंडिंग टू बी हिटेड, द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ गॅस ड्युरिंग दिस प्रोसेस. विचार काय फॉर्म्युला आहे हो, dq = du प्लस dw आहे. dq किती आहे, -2000. फक्त इथं साइन कन्व्हेन्शन लोकांचे चुकतात, म्हणून हा क्वेश्चन चुकतो. dw काय, -5000. तर du काय, 5000 -2000, तर टोटल होतं हे 3000. आहे की नाही आन्सर मध्ये, बघा बरं 3000 आहे की नाही. यस आहे. काय अवघड आहे या क्वेश्चन मध्ये, फक्त समजून घ्यावा लागतो. न्यूमेरिकल आपल्या डोक्यामध्ये लोकांनी टाकले, आपल्या डोक्यात भीती बसलेली आहे, ती भीती तुम्ही प्रॅक्टिसनं काढू शकता. हो, थोडे इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे क्वेश्चन न्यूमेरिकल लावले तर खूपच इझी आहे. बघा इथं, हीट ट्रान्सफर टू द हीट इंजिन फ्रॉम द फर्निस ऍट द रेट. राईट, हीट ट्रान्सफर टू द हीट इंजिन म्हणतंय ते. किती ट्रान्सफर केली, 90 मेगावॅट. इफ द रेट ऑफ हीट रिजेक्टेड टू द नियर बाय रिव्हर इज, हीट रिजेक्टेड, हे सप्लाय होती, हे रिजेक्टेड, किती म्हणतं होते, 55 मेगावॅट. आणि डिटरमाइन नेट पॉवर म्हणतं. नेट पॉवर काय राहतं, नेट पॉवर काय, नेट वर्क काय राहतं, पहिले वर्क राहतं हीट सप्लाइड मायनस हीट रिजेक्टेड. सप्लाइड किती आहे, 90, रिजेक्टेड किती आहे, -50. क्लिअर, तर किती येतं, 40 मेगावॅट. 40 मेगावॅट. आता बघा हे वर्क आहे, पण वर्क पर युनिट टाइम आहे.
मेगा वॅट म्हणजे काय, याच्यात वॅट आहे, मेगा म्हणजे 10⁶, नाही तर तुम्हाला कुठली दुसरीच मेगा आठवायची, तर ही मेगा म्हणजे 10⁶ वालं, राईट. सो 10⁶ वॅट. वॅट म्हणजे काय, जूल पर सेकंद, राईट. पर सेकंद म्हणते ना, जूल पर सेकंद किंवा वॅट कशाचं युनिट आहे, इट इज अ युनिट ऑफ पॉवर. निघाले की नाही पॉवर, किती आहे हो पॉवर, 40 आहे की नाही आन्सर मध्ये. ओके, थांबा चुकलंय माझं, काय चुकलंय, मी इथं 50 केलं 55च्या जागी, सो काय करायचं, फक्त मायनस करायचं आणि अशा चुका पुन्हा करायच्या नाही. 90 मधून 55 गेले तर किती होतात, 35 होतात. 90 मधून 55 गेले तर किती होतात, 35 होतात. आणि हे 35 झालं आपलं उत्तर, 35 झालं उत्तर, 35 मेगावॅट, राईट. किती सिंपल आहे, किती सिंपल आहे, क्लिअर. आता व्हिडिओला पॉज करा आणि हे क्वेश्चन मी तुमच्या होमवर्क साठी ठेवलाय. व्हिडिओला पॉज करा, आन्सर काढा, कमेंट मध्ये टाईप करा, क्लिअर. आन्सर टाका कमेंट मध्ये, राईट. सोपा क्वेश्चन आहे हा, पण क्वेश्चन 2020 ला आलता, फक्त तुमच्या माहितीसाठी ठेवलं की इतके न्यूमरिकल इझी आहे, फक्त डोक्यामध्ये हवा जाऊ द्यायची नाही की चूक म्हणजे डिफिकल्ट आहे, काही डिफिकल्ट नाही, इझी आहे सर्व, फक्त तयारी करणं गरजेचं आहे. आपलं हे PYQचं बुक आहे, व्हिडिओला हाईप करा, तुमच्या मित्रांपर्यंत तो पोहोचला पाहिजे ते, क्लिअर. हे आपलं बुक आहे PYQचं, यामध्ये सर्व आतापर्यंतचे 1998 पासून जेवढ्या RTOच्या एक्झाम झाल्या त्यांचं सोल्युशन यामध्ये दिलेलं आहे. पुन्हा आपले हे स्टडी मटेरियल आहे मेन्सचं, ओके. या स्टडी मटेरियल सुद्धा तुम्ही घेऊ शकता बॅच मध्ये, विथ स्टडी मटेरियल, विदाउट स्टडी मटेरियल, दोन्ही ऑप्शन तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे. तुर्तास मी इथं थांबतो, पुढच्या व्हिडिओची नक्की वाट बघा आणि तो आम्ही तुमच्यासाठी घेऊन येऊ. थँक्यू सो मच फॉर लिसनिंग, थँक्यू सो मच.